देवघरामध्ये शिवलिंग ठेवताय, या 5 चुका टाळल्या नाहीत तर लाभाऐवजी होऊ शकतं नुकसान. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. श्रावण महिना सुरू झाला की अनेक घरांमध्ये शिवलिंगाची स्थापना करून त्याची नित्य पूजा करण्याची इच्छा निर्माण होते. भगवान शंकर हे अत्यंत जागृत आणि लवकर प्रसन्न होणारे दैवत मानलं जातं. त्यामुळे भोलेनाथ घरात असावेत असं अनेकांना वाटतं. पण शिवलिंगाची पूजा करणं हे इतर देवतांच्या पूजेपेक्षा थोडं वेगळं आणि नियमबद्ध आहे. शास्त्रामध्ये याबाबत काही स्पष्ट नियम सांगितले आहेत आणि हे नियम न पाळल्यास लाभाऐवजी उलट परिणाम होऊ शकतो अशी मान्यता आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत देवघरामध्ये शिवलिंग कसं ठेवावं आणि कोणकोणत्या चुका कटाक्षाने टाळाव्यात. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. घरात शिवलिंगाची स्थापना करण्यापूर्वी काही मूलभूत गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. शिवलिंग म्हणजे केवळ एक मूर्ती नाही, तर ते स्वतः भगवान शंकरांचं निराकार आणि साकार रूप एकत्रितपणे दर्शवणारं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे त्याची स्थापना आणि पूजा अत्यंत श्रद्धेने आणि नियमाचं पालन करूनच करावी लागते. शास्त्रानुसार घरामध्ये शिवलिंगाची स्थापना करताना सर्वात आधी हे ठरवावं लागतं की रोज नियमित पूजा, अभिषेक आपल्याला शक्य आहे का? कारण एकदा शिवलिंगाची स्थापना केल्यानंतर त्यांची सेवा खंडित होऊ नये असं मानलं जातं. जर रोज अभिषेक आणि जलार्पण करणं शक्य नसेल, तर मंदिरातच जाऊन दर्शन घेणं अधिक योग्य ठरतं. शिवलिंगाचा योग्य आकार किती असावा? ही सगळ्यात महत्त्वाची आणि अनेकांना माहिती नसलेली गोष्ट आहे. घरगुती पूजेसाठी शिवलिंगाचा आकार अंगठ्याच्या पेरा एवढा किंवा जास्तीत जास्त काही इंचापेक्षा मोठा नसावा असं शास्त्र सांगतं. मोठ्या आकाराचं शिवलिंग हे मंदिरात, सार्वजनिक स्थळी स्थापित करण्यासाठी असतं, जिथे विधिवत नियमानुसार त्याची स्थापना आणि पूजा अर्चा तज्ज्ञ पुरोहितांकडून केली जाते. घरामध्ये मोठं शिवलिंग ठेवल्यास त्याची पूर्ण शास्त्रोक्त पूजा होणं कठीण असतं. त्यामुळे दोष निर्माण होऊ शकतो अशी मान्यता आहे. आता आपण बघूयात की शिवलिंग कसे असावे, निवड करताना कोणत्या बाबी लक्षात ठेवाव्यात. घरासाठी शिवलिंग विकत घेताना किंवा निवडताना केवळ आकाराचाच नाही, तर त्याच्या गुणवत्तेचा, आकाराचा, रचनेचा आणि साहित्याचाही विचार करणं आवश्यक आहे. शिवलिंग कसं ओळखावं? तर शिवलिंगाचा पृष्ठभाग गुळगुळीत आणि अखंड असावा. शिवलिंगावरती कोणताही तडा, चीर किंवा भेग नसावी. तुटलेलं, ओरखडे पडलेलं किंवा खडबडीत पृष्ठभाग असलेलं शिवलिंग शुभ मानलं जात नाही. हात फिरवल्यावर ते पूर्णपणे गुळगुळीत आणि एकसंध जाणवलं पाहिजे. त्याचबरोबर पारंपरिक शास्त्रानुसार शिवलिंग हे नेहमी पिंडीसहित, ज्याला योनी असंही म्हणतात, म्हणजे शिवलिंगाच्या पायथ्याशी असणारी गोलाकार बैठक असावी. ही पिंडी शिवलिंगातून वाहणारं अभिषेकाचं जल एका दिशेने बाहेर जाण्यासाठी मार्ग देते. पिंडीशिवाय केवळ सुट्टं शिवलिंग घरगुती पूजेसाठी योग्य मानलं जात नाही. आता योग्य साहित्य कसं निवडावं? घरगुती पूजेसाठी खालील प्रकारची शिवलिंग विशेष शुभ मानली जातात. नर्मदेश्वर शिवलिंग. नर्मदा नदीतून नैसर्गिकरित्या मिळणारे गोलाकार दगड हे स्वयंभू आणि अत्यंत पवित्र मानले जातात. स्फटिक शिवलिंग. पारदर्शक, शीतल गुणधर्माचं, विशेषतः उष्ण प्रकृतीच्या व्यक्तीसाठी लाभदायक मानलं जातं. पाऱ्याचं शिवलिंग. शुद्ध पाऱ्यापासून बनवलेलं अत्यंत शक्तिशाली मानलं जातं. पण हे विधिवत आणि तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली स्थापित करावं. मातीचं शिवलिंग स्वतः तयार करून रोज नव्याने पूजा करण्यासाठी वापरलं जातं, विशेषतः श्रावणामध्ये. धातूचं शिवलिंग. तांबे, पितळ किंवा पंचधातूपासून बनवलेलं शिवलिंगही घरगुती पूजेसाठी वापरता येतं. रंग आणि आकाराची एकसंधता. शिवलिंगाचा रंग नैसर्गिक आणि एकसमान असावा. काळ्या, करड्या किंवा नैसर्गिक दगडी रंगाचं शिवलिंग शुभ मानलं जातं. कृत्रिम रंग वापरलेलं किंवा अति चकचकीत शिवलिंग टाळावं.
आकार प्रमाणबद्ध असावा. शिवलिंगाचा वरचा गोलाकार भाग आणि खालची पिंड याचं प्रमाण सुसंगत असावं, म्हणजे ते ओबड-धोबड किंवा विषम आकाराचं नसावं. साधारण अंडाकृती, गुळगुळीत आणि नैसर्गिक वाटणारा आकार सर्वोत्तम मानला जातो. स्वयंभू म्हणजेच मानवनिर्मित यातला फरक समजून घ्यावा. स्वयंभू शिवलिंग म्हणजे निसर्गतः तयार झालेलं, उदाहरणार्थ नर्मदेश्वर किंवा मानवनिर्मित शिवलिंग हे कारागिरांनी घडवलेलं असतं. दोन्ही प्रकार पूजनीय आहेत, पण स्वयंभू शिवलिंगाला शास्त्रात अधिक महत्त्व दिलं जातं. विक्रेत्याकडून शिवलिंग घेताना काय तपासावं? शिवलिंग खरेदी करताना ते कुठून आणलं आहे याची शहानिशा करावी. शक्यतोवर विश्वासार्ह मंदिर, धार्मिक वस्तू भांडार किंवा नर्मदा परिसरातून थेट आणलेलं शिवलिंग घ्यावं. जुनं, कोणाकडून वापरलेलं किंवा अनोळखी स्तोत्रातून आलेलं शिवलिंग घरात आणणं टाळावं. शिवलिंग ठेवण्याची योग्य दिशा आणि जागा. शिवलिंगाची स्थापना देवघरामध्ये उत्तर दिशेला तोंड करून करावी, म्हणजेच पूजा करणारी व्यक्ती पूजेच्या वेळी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसेल. शिवलिंग ठेवण्यासाठी एक स्वतंत्र, स्वच्छ आणि उंचावर असलेली जागा निवडावी. ते थेट जमिनीवरती न ठेवता चौरंगावर किंवा पाटावरती ठेवावं. शिवलिंगाखाली नेहमी एक पंचपात्र किंवा जलाधारी, शिवलिंगातून वाहणारं पाणी साठवण्यासाठी भांडं असावं, कारण अभिषेकाचं पाणी सतत वाहत राहणं आवश्यक असतं. स्वयंपाकघर, बेडरूम किंवा टॉयलेटच्या जवळ शिवलिंगाची स्थापना कधीही करू नये. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी समोर देखील शिवलिंग ठेवू नये. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून शिवलिंगावरती अगदी साध्या पाण्याने अभिषेक करावा. त्यानंतर दूध, दही, तूप, मध, साखर एकत्र करून पंचामृताने अभिषेक करावा, जो आपण श्रावणामध्ये करत असतो. पंचामृतानंतर शुद्ध पाण्याने शिवलिंग स्वच्छ करावं. त्यानंतर बेलपत्र, देठाची बाजू शिवलिंगाकडे करून धोत्र्याची फुलं, पांढरी फुलं अर्पण करावीत. चंदन किंवा भस्म लावावं. दिवा, अगरबत्ती लावून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. शेवटी आरती करून नैवेद्य दाखवावा. ही पूजा शक्यतो रोज एकाच वेळी करावी, कारण नियमिततेला शिवपूजेमध्ये विशेष महत्त्व दिलं जातं. आता आपण बघूयात की अनेक घरांमध्ये नकळत होणाऱ्या चुका ज्या टाळणं अत्यंत आवश्यक आहे. शिवलिंगावरती कधीही हळद आणि कुंकू अर्पण करू नये. शिवशंकर हे संन्याशी, वैराग्य धारण केलेले देव मानले जातात. त्यामुळे त्यांना शृंगारिक वस्तू अर्पण करणं शास्त्रात निषिद्ध मानलं आहे. त्याऐवजी त्यांना भस्म किंवा चंदन लावावं. भगवान विष्णूंना तुळस प्रिय असली तरी शिवलिंगावरती तुळशीपत्र अर्पण करणं टाळावं, असं शास्त्र सांगतं. यामागे एक पौराणिक कथा आहे. वृंदा म्हणजेच तुळस आणि शिवगणांचा संबंध असलेल्या जालंधर राक्षसाच्या कथेमुळे तुळस शिवपूजेमध्ये वर्ज्य मानली जाते. शिवपुराणातील कथेनुसार शंखचूड नावाच्या राक्षसाचा शिवशंकरांनी वध केला होता आणि त्याच्यापासूनच शंखाची उत्पत्ती झाली असं मानलं जातं. त्यामुळे शिवलिंगावरती शंखातून जल अर्पण करणं किंवा शंख वाजवणं निषिद्ध मानलं जातं. तुटलेलं किंवा खंडित शिवलिंग ठेवणं. कोणत्याही देवतेची खंडित किंवा तुटलेली मूर्ती घरात ठेवणं अशुभ मानलं जातं आणि शिवलिंगाच्या बाबतीत हा नियम अधिकच कटाक्षाने पाळला जातो. तुटलेलं शिवलिंग त्वरित वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावं. घरातील देवघरामध्ये एकाच वेळी अनेक शिवलिंग शास्त्रामध्ये अयोग्य मानलं जातं. एका घरात एकच शिवलिंग असावं, जेणेकरून पूजेमध्ये एकाग्रता राहते आणि गोंधळ होत नाही. अनेक जण नुसतं शिवलिंग आणून ठेवतात, पण त्याखाली योग्य जलाधारी किंवा पात्र ठेवत नाहीत. अभिषेकाचं पाणी योग्य पद्धतीने वाहून जाणं आवश्यक असतं, अन्यथा पूजेचं पावित्र्य राखलं जात नाही असं मानलं जातं. स्नान न करता अस्वच्छ हाताने किंवा अशुद्ध मनस्थितीमध्ये शिवलिंगाला स्पर्श करणं टाळावं. पूजेपूर्वी शरीर आणि मन दोन्ही शुद्ध असणं महत्त्वाचं मानलं जातं. शिवलिंगाची स्थापना झाल्यानंतर त्याची सेवा मध्येच सोडणं किंवा अनियमित पूजा करणं योग्य नाही. जर रोज वेळ देणं शक्य नसेल तर सुरुवातीलाच घरामध्ये मोठं शिवलिंग स्थापित न करता केवळ प्रतिमेची पूजा करणं अधिक योग्य ठरतं. दक्षिण दिशा ही यमदिशा मानली जाते, त्यामुळे शिवलिंग या दिशेला तोंड करून कधीही ठेवू नये. जर काही कारणास्तव घरातील शिवलिंग बदलायचं किंवा हलवायचं असेल तर ते जुनं शिवलिंग योग्य विधीने वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावं. ते कचऱ्यात किंवा अयोग्य पद्धतीने टाकू नये. घरात शिवलिंगाची स्थापना करण्यापूर्वी शक्य असल्यास एखाद्या जाणकार पुरोहिताचा सल्ला घ्यावा. स्फटिक, पारद आणि नर्मदेश्वर शिवलिंग हे घरगुती पूजेसाठी विशेष शुभ मानली जातात. स्वतः बनवलेलं मातीचं शिवलिंग रोज नव्याने बनवून पूजा करून विसर्जित करण्याचीही परंपरा आहे. विशेषतः श्रावणामध्ये हे केलं जातं. शिवलिंगाची पूजा करताना स्वतःभोवती पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालावी, कारण शिवलिंगातून वाहणाऱ्या जलधारेला निर्माल्य मार्गाला ओलांडणं अयोग्य मानलं जातं. वारंवार विचारले जाणारे प्रश्न. महिला शिवलिंगाची पूजा करू शकतात का? हो, करू शकतात, पण मासिक पाळीच्या काळामध्ये कोणत्याही देवपूजेपासून दूर राहण्याची प्रथा मात्र पाळावी. अभिषेकानंतर वाहिलेलं दूध प्रसाद म्हणून स्वीकारलं जात नाही, तर ते तुळशीच्या रोपाला किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिलं जातं. तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. तुळस ही सुद्धा एक देवता आहे आणि तुळस जी आहे ती महादेवांना चालत नाही. मग महादेवांचं जल तुळशीच्या रोपाला घालणं हे चुकीचं आहे. घरगुती पूजेसाठी दिवसातून एकदा शक्यतोवर सकाळी अभिषेक किंवा पूजा करणं पुरेसं मानलं जातं. याचबरोबर भाड्याच्या घरामध्ये शिवलिंग ठेवावं का, हा प्रश्न देखील वारंवार विचारला जातो.
तर स्वतःच्या स्थायी निवासस्थानी शिवलिंगाची स्थापना करावी असा सर्वसाधारण सल्ला दिला जातो. कारण वारंवार जागा बदलल्यास पूजेमध्ये खंड पडण्याची शक्यता असते. देवघरामध्ये शिवलिंगाची स्थापना करणं ही एक अत्यंत श्रद्धेची आणि जबाबदारीची गोष्ट आहे. योग्य आकार, योग्य दिशा आणि नियमित पूजा या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या आणि हळद, कुंकू, तुळशीपत्र, शंख, जल यासारख्या चुका टाळल्या तर भगवान शंकरांची कृपा नक्कीच घरावरती राहते अशी श्रद्धा आहे. तुम्ही तुमच्या घरी शिवलिंगाची पूजा कशी करता किंवा शिवलिंग कोणतं स्थापित करणार आहात, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयुक्त धार्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.